प्रार्थना हं, सगळेच करतात. अख्खं जग प्रार्थना करते बरोबर. प्रत्येकाच्या भाषेप्रमाणे. हं, सहज प्रार्थना करत असतात. जप, तप काय करत असतात. तर ही प्रार्थना हं, हं, अशीच करायची असते का त्या प्रार्थनेला काहीतरी अ, नियम आहे? कुठच्या प्रकारे करावी हं, म्हणजे ती परमेश्वरापर्यंत पोहोचेल? बरोबर. प्रार्थना कशी करावी? बघा आता पुन्हा इथे जसे तुम्ही घरी आहात, हं, तुम्हाला तुमच्या मुलाने फोन केला आणि रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि तुम्ही मोबाईल पाहिला, की अच्छा म्हणजे मला माझा मुलगा फोन हं, करतोय, हं, पण 2 वाजल्यामुळे हं, मी आता फोन उचलणार नाही. कारण की ही वेळ नाहीये गप्पांसाठी. हं, मी आता फोन घेणार नाही आणि त्याच्याशी बोलणार नाही आणि सकाळी लवकर उठून 7च्या नंतर मग त्याला बोलवून मग त्याला ओरड देणे, की "बाबा काय आहे, टाईम आहे का फोन करण्याचा? चुकीचा वेळ आहे." तर तो सांगेल, "अरे मम्मी माझं अर्जंट काम होतं, हं. म्हणून तुला त्यावेळेस मी फोन केला." तर तुम्हाला काय वाटतं ह्याच्यामध्ये, की मुलाने फोन केला जस्ट बिकॉज फक्त एकाच कारणामुळे, की रात्रीचे 2 वाजलेत म्हणून उचलणार नाही. हं. असं कित्येकदा होणार. जेव्हा मुलगा आपल्या आईला फोन करतो, मग तो वेळ पाहून नाही करत. तो कधी करू शकतो. बरोबर. बरोबर? मग प्रार्थनेसाठी तसंच आहे, की ईश्वर तुमचे माता-पिता आहेत. असं नाहीये, की आता मी प्रार्थना करू की नको करू? हं, की ही वेळ योग्य आहे का? किंवा प्रार्थनेसाठी ही जागा योग्य आहे का? की मला विशेष काही उपक्रम, कार्य करायचं आहे का? असं काहीच नाहीये. हं, तुमचे ईश्वर तुमचे माता-पिताच असतात. मग तुम्हाला जेव्हा वाटेल आणि जसं वाटेल, तसं तुम्ही प्रार्थना करू शकता. एक भीती नसावी त्याच्यामध्ये, बरोबर. की माझी चूक झाली का म्हणून. हं, की अरे मला सांगितलेलं की पहिल्यांदा हे करायचं, पहिल्यांदा आसन हवं. हं. आसन झाल्यानंतर मग प्राणायाम करायला हवं. प्राणायाम झाल्यानंतर मग मंत्रपठण करायचंय हं, आणि त्याच्यानंतर मग ईश्वराला बोलवून त्याला प्रेमाने सांगायचंय. पण आज मी सगळं विसरले असं हं, झालं जर आणि मी इतके दुःखात होते, या हं, दुःखामध्ये मी आसन विसरले बसायचं आणि किंवा प्राणायामच नाही केलं. मी मंत्रजपच नाही केलं. डायरेक्ट म्हणजे एकदमच माझ्या ईश्वराला जे आराध्य आहेत त्यांना मी डायरेक्ट सांगायला सुरू केलं. हं, प्रार्थना म्हणायला सुरू केली. तर असं काहीच नसतं. तुमच्या हृदयातून जो आवाज निघतो तीच तुमची प्रार्थना असते. हं, म्हणून भाव शुद्ध असावा, हं. की त्याच्याकडे नाहीये म्हणजे मला जे हवंय ते दुसऱ्याकडे आहे आणि ते मला हवंय म्हणून प्रार्थना करायची नसते. हां. ज्याची गरज तुम्हाला खरोखर हवी आहे, की मला ही गोष्ट हवी माझ्या जीवनामध्ये. त्या त्या व्यक्तीकडे 3 गाड्या आहेत, माझ्याकडे 2च आहेत. तर मला पण त्यांच्यावर इक्वल करायचं आहे. हं, सेम राहिली पाहिजेत ना 3 आणि 3 गाड्या. म्हणजे आपण आपल्या समाजात एक प्रतिष्ठा घेऊन चालतो. हो. पण अशा प्रार्थना पटकन फलित नाही होत. त्याची गरज नाहीये तुमच्यासाठी. जी गरज आहे कुठल्याही गोष्टीची, त्याची प्रार्थना जेव्हा तुम्ही करता ना, तेव्हा भाव शुद्ध असतो. हं, मग ती गरज जी असते ती ऑटोमॅटिक तुमच्या ईश्वरापर्यंत पोहोचते. हं. मग प्रार्थना पूर्ण होणारच नंतर. तर आता सर्वात उत्तम प्रार्थना कुठची? हं, हं. जेणेकरून आपल्याला हे सगळे मार्ग कळतात, आपल्याला सद्गुरू मिळू शकतात, आपल्याला परमगुरू मिळू शकतात. परमेश्वर अ, आपली आपली जी काय इच्छा आहेत त्या परमेश्वरापर्यंत पोहोचतात. अशी काय अशी प्रार्थना आहे, जी सगळं आपल्यासाठी असं मिळू शकेल? जसं मी सुरुवातीला पण सांगितलं तुम्हाला, की आध्यात्मिकता म्हणजे काय? हं, आणि त्याचा अर्थ, की माझं सत्य स्वरूप मला कळावं, की मी कोण आहे? हं. ही प्रार्थना तुम्ही रोज तुमच्या परमेश्वराजवळ बसून केली पाहिजे, की मी कोण आहे? माझं स्वरूप काय आहे? कारण की मी आत्मा आहे हे आपल्याला समजून येत नाही. तर मी कोण आहे हा प्रश्न तरी समजतो, पण की आता मला मी स्वतःला विचारलं, "दादा मी कोण आहे?" तर मी आहे. असं उत्तर येतं. हां, मग त्या मीलाच फक्त बघत राहायचं, की मला बघायचंय मी म्हणजे मी कोण आहे? रोज बघत राहायचं आणि रोज प्रार्थना करत राहायची, की मी कोण आहे? आणि ह्याचा अनुभव होतो. हे सांगून समजण्याचा विषय नाहीये हं, हं, आणि प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो. हं. मग ईश्वराजवळ बसून रोज ही प्रार्थना करणे, की मला माझं सत्य स्वरूप कळू दे. काय आहे? आतमध्ये कोण आहे? मला समजून घ्यायचंय. ही प्रार्थना तुमची नेहमीच
झाली पाहिजे तुमच्या ईश्वरासमोर बसून. हं. दुसरं अजून सुद्धा तुम्ही एक प्रार्थना करू शकता, जे असतं लोककल्याणासाठी, हां. की सगळ्यांचं कल्याण कर. जे पण दुःखी आहे, त्यांना सुख दे, आनंद दे, भरभराट त्यांच्या जीवनात येऊ दे, होऊ दे त्यांची. तर जेव्हा आपण लोकांसाठी प्रार्थना करतो, ह्याच्यामध्ये परमेश्वर नेहमीच खुश होतो, आनंदी होतो आणि तुम्हाला खूप आशीर्वाद देतो. त्याच्यामुळे लोकांच्या कल्याणासाठी नेहमीच प्रार्थना केली पाहिजे आणि तुम्हाला पण आपोआप आतमधून तुम्हाला ते कधी ना कधी त्याची जाणीव पण होते. तुमचा जेव्हा संबंध चांगला होतो ईश्वराबरोबर, तेव्हा तोच तुमच्याकडून ते प्रार्थना करून घेतो, की हा दुःखी आहे, तो दुःखी आहे. तर सगळ्यांसाठी प्रार्थना करणं हे तुमचं कर्तव्य आहे. तर सत्य स्वरूप जाणून घेणं, चांगली प्रार्थना त्याच्याच बरोबर, की लोक कल्याण व्हावं, हं. ही प्रार्थना रोज केली पाहिजे सगळ्यात उच्च प्रार्थना ही जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी करतो ती उच्च दुसऱ्यांसाठी. प्रार्थना.